मत्ती सुवार्ता ह्याचे 21वे अध्याय 1 ते 43 वचन. येशू यरूशलेममध्ये राजासारखा प्रवेश करतो. येशू व त्याचे शिष्य यरूशलेमजवळ आले असता ते जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर बेतफेगे ह्या जागी थांबले. येशूने त्याच्या 2 शिष्यांना असे सांगून पाठवले की तुमच्या समोर असलेल्या गावात जा. तुम्ही गावात शिराल तेव्हा एक गाढवी बांधून ठेवलेली व तिच्या जवळ एक शेंगरू असलेले तुम्हाला आढळेल. ती दोन्ही गाढवे सोडून माझ्याकडे घेऊन या. जर कोणी तुम्हाला विचारेल की ही गाढवी कशासाठी नेत आहात तर त्याला सांगा की येशूला ह्याची गरज आहे. तो ती लगेच माझ्याकडे पाठवील. हे ह्यासाठी घडले की संदेष्ट्यांपैकी एक जण जे बोलला होता ते पूर्ण व्हावे. सियोनाच्या कन्येला सांग, पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो लीन आहे आणि नम्र होऊन गाढवावर बसून येत आहे. होय, शिंगरावर, कष्ट करणाऱ्या प्राण्याच्या शिंगरावर. त्याचे शिष्य गेले आणि जसे येशूने सांगितले होते तसे त्यांनी केले. शिष्यांनी गाढवी व शेंगरू येशूकडे आणले. त्या गाढवावर त्यांनी आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला. पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे येशूसाठी वाटेवर अंथरले. दुसऱ्या काही लोकांनी झाडाच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरवल्या. काही लोक येशूच्या पुढे चालू लागले, काही लोक येशूच्या मागून चालू लागले. ते लोक मोठ्याने जयघोष करू लागले, होसान्ना, दाविदाच्या पुत्राला, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. स्वर्गीय देवाला होसान्ना. जेव्हा येशूने यरूशलेममध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर डावळून निघाले व लोक विचारत होते, हा कोण आहे? जमाव उत्तर देत होता, हा येशू संदेष्टा आहे. तो गालील प्रांतातील नाझरेताचा आहे. येशू मंदिरात जातो. मग येशूने मंदिराच्या आवारात प्रवेश केला तेव्हा तेथे जे लोक विक्री करीत होते व खरेदी करीत होते त्यांची मेजे त्याने उलथून टाकली आणि जे लोक कबुतरे विकत होते त्यांची बसण्याची बाके उलथून टाकली. येशू त्यांना म्हणाला, पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे, माझे घर प्रार्थनेचे घर म्हटले जाईल, पण तुम्ही त्याला लुटारूची गुहा केली आहे. काही आंधळे आणि पांगळे लोक मंदिरात येशूकडे आले. येशूने त्यांना बरे केले. जेव्हा मुख्य याजक व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि मंदिराच्या आवारात लहान मुलांना, दाविदाच्या पुत्राला होसान्ना अशी घोषणा देताना पाहिले तेव्हा या सर्व गोष्टीमुळे त्यांना राग आला. त्यांनी त्याला विचारले, ही मुले काय? त्यांनी त्याला विचारले, ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकलात ना? येशूने त्यांना उत्तर दिले, होय, पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे ते तुम्ही ऐकले नाही का? तू बालके व तहानली ह्यांना स्तुती करायला शिकविले आहेस. नंतर येशू तेथून निघाला व
बेथनीला गेला. तेथे तो रात्रभर राहिला. येशू विश्वासाचे सामर्थ्य दर्शवितो. दुसऱ्या दिवशी पहाटे तो यरूशलेमकडे पुन्हा येत असता त्याला भूक लागली. रस्त्याच्या कडेला त्याला अंजिराचे एक झाड दिसले. अंजीर खायला मिळेल ह्या आशेने तो झाडाजवळ गेला, पण झाडावर त्याला एकही अंजीर दिसले नाही. त्याला फक्त पाने होती. येशू त्या झाडाला म्हणाला, ह्यापुढे तुला कधीही फळ न येवो. आणि ते झाड लगेच वाळून गेले आणि मेले. शिष्यांनी हे पाहिले तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले आणि मेले? येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, जर तुम्हाला विश्वास असेल आणि जर तुम्ही संशय धरला नाही, तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर ह्या डोंगराला उठून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते पडेल. जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते तुम्हाला मिळेल. यहुदी पुढारी येशूच्या अधिकाराविषयी शंका घेतात. येशू मंदिरात गेला. येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजण येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? येशू म्हणाला, मी सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारितो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करतो हे मी तुम्हाला सांगेन. तुम्ही मला सांगा. योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे, तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला, देवाकडून की मनुष्याकडून? येशूच्या ह्या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणेल, मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? पण जर तो मनुष्याकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीती आहे, कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण म्हणतात. म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, योहानाचा अधिकार कुठून होता हे आम्हाला माहीत नाही. तेव्हा येशू म्हणाला, मग मी कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करतो हे मीही तुम्हाला सांगणार नाही. येशू 2 पुत्रांचा दाखला सांगतो. ह्याविषयी तुम्हाला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला 2 मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या माळ्यात जा आणि काम कर. मुलाने उत्तर दिले, मी जाणार नाही. परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला. नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या माळ्यात काम कर. त्या मुलाने उत्तर दिले, होय बाबा, मी जातो. पण तो गेला नाही. त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडिलाची आज्ञा पाळली? ते म्हणाले, पहिल्या मुलाने. येशू त्यांना म्हणाला, मी खरे